केंद्रामध्ये 16, 17, 18ला जे काही एक दिवसीय अधिवेशन होतं त्याच्यात महिला आरक्षण विधेयक असं नाव दिलं गेलं. विधेयक 2023लाच पास झालेलं आहे आणि ते सुद्धा एकमताने झालेलं. एकमताने म्हणजे 2 मतं विरुद्ध ऑल सगळे असं ते विधेयक पास झालेलं आहे. आणि 23ला पास झाल्यानंतर त्याच्यावर नोटिफिकेशन 2026ला 16 एप्रिलला काढलं. पण त्या महिला विधेयकाच्या आड राहून तुम्हाला सीमांकन करायचं होतं, केंद्रशासित प्रदेशाचा काय निर्णय घ्यायचा होता. हे सगळं जे 3 विधेयकं आणली होती ते विधेयकच नव्हतं, महिला विधेयक नव्हतंच. आणि याच्यात सीमांकन करणं, सीमांकनसाठी त्याला खूप प्रोसिजर लागते, 4-5 वर्षसुद्धा लागतात. आणि त्याला खास करून जातीनिहाय जनगणना तुम्ही मान्य केली आहे ना, जनगणना पहिले झाल्याशिवाय सीमांकन होणार नाही. आणि तुम्हाला 850 करायचे असतील तर तुम्हाला सीमांकनचा जो काही कायदा आहे, डिलिमिटेशन ॲक्ट आहे, त्याला रूल लागतील, सगळंच करावं लागेल. ते न करता महिला विधेयक म्हणजे आणायचं आणि त्याच्या आड तुम्हाला दक्षिण भारताला असेल, छोटे छोटे राज्य असतील आणि संघीय ढाचा जो आहे, युनियन ऑफ स्टेट असं जे आपण म्हणतो, देश, सगळं स्टेट राज्य म्हणून एक देश आहे, त्या देशाला तुम्ही नक्षा बदलण्यासाठी 8 लाखाचं काही ठिकाणी मतदारसंघ, काही ठिकाणी 25 लाखाचा मतदारसंघ करणं आणि सगळ्या दुनियेला देशाचा नक्षा बदलण्यासाठी आणि वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मतदारसंघाचं रचना करणं, वेडेवाकडे करणं. भौगोलिक सलगता लागते, याला लोकसंख्या लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आजची जनगणना, जातीय जनगणना तुम्ही मान्य केली. ती केल्याशिवाय तुम्हाला 850 जागा करता येणार नाही. आणि चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही नाटक कशाला करता? महिला विधेयक जे पास झालेलं आहे, महिलांच्या बाबतीत उलटसुलट बोलून काँग्रेसला बदनाम करणं, परत त्यांच्या विरुद्ध आंदोलन करणं आणि काँग्रेसला बदनाम करून प्रत्येक वेळेला राजकारणाची भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही सरळ जे विधेयक आहेत त्याच्या बाबतीत केलं पाहिजे, असं आमचं तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. ते 2 येडे तिकडे बसले, वेडे बसले असतील, पण हा तर मुख्यमंत्री कायद्याचा अभ्यास आहे ना. आणि उद्याचं पत्र तू आहेस म्हणतात, तुला पण कळलं पाहिजे. अंधभक्त किती असावं? LLB झाले माणसाने, मग हे आंदोलन करण्याची गरज आहे का? नाही. ट्रॅफिक जाम होणं हे सगळे तुम्ही उलट आंदोलन कोणी करायला पाहिजे? काँग्रेसने करायला पाहिजे. काँग्रेस कशाला आंदोलन करायला? आम्ही वेगळ्या विषयावर आंदोलन करू. आमचे पण विषय आहे, सरकारच्या विरुद्ध लढण्याचे आंदोलन आहे आणि ते आंदोलन करून ह्या विषयात आम्ही आंदोलन करणार. आम्हाला आदेश आला, पत्रकार परिषद घ्यायची आणि तुमचा मोठा आधार लागेल. आपण पण थोडं असलं पाहिजे. राज्यघटना जेव्हा संपेल तेव्हा आपले सगळे संपलेले असतात, तुम्हालाही ना मलाही. सगळी दुनियाच एक विशिष्ट प्रकारच्या गुलामगिरीत जगणार. वरच्या पत्रकारांना मी काय तिथे काय चालतं ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला नाही. आपण इथे घरात पत्रकाराचा काय मोठमोठे आज हेडिंग काय दिलं तो पत्रकारांनी? महिला विधेयक फाडलं. पण अरे विधेयकच नव्हतं ना. राहुल गांधी एक शब्द बोलले का विधेयकावर, महिला विधेयकावर? कारण ते ऑलरेडी पास आहे. तुमचा जो खेळ होता तो हाणून पाडला आणि तुम्हाला त्यासाठी जागा नाही आणि म्हणून तुम्ही आंदोलन करायला बसले. लोक मूर्ख नाही. महिलांबद्दल तुमची भावना काय ते सगळ्यांना कळतं. मोदी साहेबांनी किती महिलांचं काय, मोदी साहेबांकडनं आपण आदर्श घ्यायचं महिलांच्या बाबतीत. किती करा असा तो विषय, बाकी काय. हे सगळं याच्यात दिलेलं आहे. जनगणना झाली पाहिजे, जातीनिहाय जनगणना तुम्ही केली का? ओबीसीच्या किती केंद्रात तुम्ही ओबीसीला रिझर्वेशन देणार की नाही? मग त्यांच्या सीट जनगणना झाली, तुम्हाला काहीच करता येणार नाही. सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे, त्यांना रिझर्वेशन द्यायचं की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवणार. पण तुम्ही अजूनही जनगणनाच केली नाही
मग तुम्ही जनगणना केल्याशिवाय तुम्ही सीमांकन करणार का? तर नाही करू शकत. सीमांकन लागेल त्याला. सीमांकन करण्यासाठी जनगणना सुरुवात झाली म्हणतात. मग ही सुरुवात आहे ना, मग आत्ताच तुम्ही सीमांकन फक्त वाढून घ्यायचं. हा मोठा एक कारस्थान होतं, ते कारस्थान काँग्रेसने हाणून पाडलं, इंडिया गटाने हाणून पाडलं. म्हणून त्यांना राग आला, म्हणून ते मोर्चा काढतायत, आंदोलनं करतायत. म्हणून आम्हाला हे पत्रकार परिषद घ्यावी लागली. एवढंच फक्त मला. तुम्ही पण आंदोलन काय गरज आहे? त्यांना वाटतंय ना, आम्ही तर आंदोलन काय कायद्याने पाडलं ना, आम्ही काम केलं. हा आमचं काम केलं. त्याच्यासाठी ते सांगण्यासाठी तुमचा सगळ्यांचा आधार घेतोय. एवढंच विषय. हे तुमच्या माध्यमातून जनतेमध्ये पोहोचावं एवढीच फक्त विनंती आहे तुम्हाला. तुम्ही काय लिहायचं काल त्या मुंबईला नोटिफिकेशन 3 वर्षाने तुम्हाला अंमलबजावणीच करायची होती, तर मग हे विधेयक आणायची गरज होती का? काय लोक सीमांकन करायला पाहतात. सीमांकनसाठी वेगवेगळे रूल आहेत. कायदा करावा लागेल, कमिटी करावं लागेल, कमिशन नेमावं लागेल, सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जस्टिस नेमावे लागतात. 2008 त्याला मी या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे भाग घेतलेला आहे. सर्व एकत्र करण्यामध्ये माझ्या पत्राने आणि माझ्या प्रयत्नाने एकमेव माणूस असेल की माझ्या पत्राप्रमाणे किंवा कायद्याचा अभ्यास ते सगळं इथले जे काय राजे सगळं फायनल करतात ना, सगळे नियम बाजूला ठेवायचे आहे. साधारणतः म्हणणे किंवा